नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलला, जिथे स्टॉक मार्केट रिलेटेड बेसिक टू ॲडव्हान्स सर्व आपल्याला माहिती पुरवली जाईल। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की कॅन्डलस्टिक पॅटर्न काय आहेत। या व्हिडिओमध्ये आपण चार्ट पॅटर्न काय आहे ते बघणार आहोत। आता जसं आपण काल पाहिलं की कॅन्डलस्टिक सगळे इम्पॉर्टंट नाहीत, त्याचप्रमाणे चार्ट पॅटर्न सुद्धा सगळे इम्पॉर्टंट आहेत। 4-5 चार्ट पॅटर्न आहेत ते आपल्याला मार्केटमध्ये रेग्युलर दिसतात। त्यातलेच आपण 4-5 आपण चार्ट पॅटर्न बघणार आहोत, जे आपल्याला ट्रेडिंग मध्ये कामाला येणार आहे। ठीक आहे, तर बघूया पहिला चार्ट पॅटर्न, हेड अँड शोल्डर। हेड अँड शोल्डर पॅटर्न मध्ये हा पॅटर्न एक हेड आणि 2 शोल्डर असतात। याचा उपयोग ट्रेंड रिव्हर्सल म्हणून आपण करतो। म्हणजे जर अप ट्रेंड असेल तर मार्केटमध्ये चांगला एक फॉल येणार आहे, यासाठी हा ट्रेंड वापरला जातो। तो कसा वापरायचा किंवा कशा प्रकारे हा पॅटर्न दिसतो आपण स्क्रीनवर समजून घेऊ। हेड अँड शोल्डरचे पॅटर्नचे 3 भाग आहेत। सर्वात आधी हा लेफ्ट शोल्डर, त्यानंतर हेड आणि हा राईट शोल्डर। लेफ्ट शोल्डर, हेड आणि हा राईट शोल्डर। या पॅटर्न मध्ये प्राइस वरती जाते, किंचित खाली येते, त्यानंतर मागचा जो आहे त्याला ब्रेक करून एक नवीन हाय लावते। जसं मी सांगितलं की मार्केट रिव्हर्सल किंवा ट्रेंड रिव्हर्सल म्हणून या पॅटर्नचा वापर करतो। तर परत मार्केट प्राइस खाली येते बॉटम पर्यंत आणि परत एक हाय लावते, पण यावेळेसचा हाय जो मागच्या वेळेसच्या हायपेक्षा जास्त नसतो आणि तिथून परत प्राइस खाली येते। या तिन्ही पॉईंटच्या म्हणजे लेफ्ट शोल्डर, हेड आणि राईट शोल्डर यांच्या बॉटमला एक लाईन आहे, त्याला आपण नेक लाईन म्हणतो। आता हे सगळं आपण चार्टवर समजून घेणार आहोत, पण कॅन्डल पॅटर्नवर समजून घेऊ आपण। जसं मी म्हटलं की एखादी प्राइस समजा ही 100 आहे, 100 वरून ही 130 जाते, 130 हून परत तिथे 115च्या आसपास येते आणि तिथून परत एक नवीन हाय म्हणजे 150 आपण एक गृहीत धरतोय। परत ती प्राइस खाली येऊन 115च्या आसपास किंवा 10च्या आसपास येऊन आणखी एक हाय लावते 140 आणि तिथून ती परत 110 आणि हा नेकलाईन, ही जी आहे ती नेकलाईन, याला ब्रेक केल्यानंतर मार्केटमध्ये एक मोठं फॉल आपल्याला बघायला मिळेल। त्याप्रमाणे आपण हे असं हेड अँड शोल्डर पॅटर्न ड्रॉ केलं होतं, त्याप्रमाणेच मार्केटमध्ये दिसेल असं काही नाही, आपल्याला ते ओळखावं लागेल। असं 2-3 चार्ट पॅटर्न मी दाखवतो, त्यावरून तुम्हाला अंदाज लक्षात येऊन जाईल। ते बघू शकता तुम्ही, एक मिनिट मी दाखवतो। हां, आता क्लिअर दिसेल। यामध्ये सुरुवातीची प्राइस एक हाय लावला, परत खाली आले, परत एक हाय मागच्या हायपेक्षा, परत बॉटमला येऊन वरती जाऊन आणि ही नेक लाईनला ब्रेकआउट दिला। हा अजून एक हेड अँड शोल्डरचा प्रकार, म्हणजे चार्टवर दुसरा एक टाईप म्हणजे तुम्हाला ओळखता यावं म्हणून। एक्झाम्पलची गरज नाही, दिसतोच आहे तुम्हाला। समजा बेसवरून प्राइस थोडीशी वरती जाते, त्यानंतर परत खाली, परत एक हाय, वापस आणखी छोटा आहे, ब्रेकआउट, नेकलाईनचं ब्रेकआउट म्हणजेच आपलं एंट्री पॉईंट। बेसवरून प्राइस हा लेफ्ट शोल्डरसाठी दाखवला आहे, खाली आलं, एक हाय लावला, परत बॉटमला आणि एक राईट शोल्डर आणि नेकलाईनचं ब्रेकआउट, नंतर प्राइस डाऊन। जसं आपण आता 3-4 पॅटर्न पाहिलेत, जे कॅन्डल किंवा चार्टवर पाहिले, आपण सगळे समजून घेतले। नेकलाईन आहे, नेकलाईनचं ब्रेकआउट झाल्यानंतर तिथं आपण एंट्री करतो आणि एक चांगला फॉल बघायला मिळतो मार्केटमध्ये। असेच खूप सारे पॅटर्न आपल्याला वेगवेगळ्या स्टॉकमध्ये जाऊन अभ्यास करावा लागेल, बघावं लागेल, त्यानंतर आपल्याला हळूहळू लक्षात येईल। एकाच पॅटर्न मध्ये किंवा एक ड्रॉ केलं हेड आणि शोल्डर, त्याचप्रमाणे आपल्याला सगळे पॅटर्न दिसणार नाही। तर परत 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 किंवा सारखं सारखं पाहिल्यानंतर आपल्याला ते लक्षात येईल की हा हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे किंवा इथे आता मार्केटमध्ये फॉल बघायला मिळेल। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इनव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न बघणार आहोत, जो की अप ट्रेंडसाठी वापरला जातो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।